धुळे खुल्या जिल्हा कारागृहातून शिक्षा बंदी फरार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू। धुळे येथील खुले जिल्हा कारागृहातून शिक्षा भोगत असलेला एक बंदी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून फरार झाल्याची घटना गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली। या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांनी बंद्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे। माहितीनुसार धुळे खुले जिल्हा कारागृहातील शिक्षा बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी हा मागील 2 वर्षांपासून कारागृह मालकीच्या बाहेरील शेती विभागात नियमित काम करत होता। गुरुवारी सकाळी इतर शिक्षा बंद्यांसह त्यालाही कारागृहाच्या शेती विभागात कामासाठी नेण्यात आले होते। दुपारी सुमारे 3:30 ते 4:15 वाजेच्या दरम्यान शेती विभागात काम सुरू असताना भिकन नजीर पिंजारी हा तेथे दिसत नसल्याचे ड्युटीवरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले। त्यानंतर कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र संबंधित बंदीचा काहीच मागोवा लागला नाही। या घटनेनंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात BNS 262 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून फरार बंद्याचा शोध सुरू आहे। दरम्यान कारागृहाचा शेती विभाग हा शहरातील मुख्य रहदारीच्या परिसरात असून लगतच मुख्य रस्ता व बसस्थानक आहे। या परिस्थितीचा फायदा घेत बंद्याने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे। धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेले असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपली 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात आणि इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते। त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडीबाग म्हणून असे 2 शेती शेड आहेत। त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडीबाग येथे शेतीकाम दिलेलं होतं। दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यशील कर्मचारी यांची नजर चुकून आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एक मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेला आहे। तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे। आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशन मार्फत सुद्धा त्यात बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे। तर त्याचा शोध घेणे चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेल सुद्धा त्याचा शोध घेणं सुरू आहे। साहेब, मागे पण आपल्या इथे कारागृहामध्ये फाशी घेण्याची घटना आपली होती, तर अशा प्रश्नचिन्ह लिहिलं होतं किंवा इथे प्रश्नांचा काही वचक खायचा नाही, फाशी घेणं यावर प्रश्नचिन्ह लिहिलं, याबद्दल काय झालं? महिलेने पण फाशी घेतली मागे आणि नाही त्याबाबत नाही।